नमस्कार मैत्रिणी, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर्स. आज आपण बॅक नेकची डिझाईन कशी करणार आहे ते पाहणार आहोत. हा मी बॅकचा पार्ट रेडी करून घेतलेला आहे अस्तर लावून. आता आपण बॅकची उंची टाकून घेऊया गळ्याची. हे बघा, इथून मी नॉच केलेलं आहे गळ्याच्या उंचीला, रुंदीला 2.25 इंच गळा रुंदी आहे, 2.5 इंच, आणि उंची आपण 9.5 वरती मार्क करून घेणार आहे. उंची 9.5 वरती मार्किंग करून घेणार आहे आणि चौकोन बॉक्स ड्रॉ करून घेऊया. आता आपला थंबनेल आहे त्याप्रमाणे आपण गोलाकार देऊन घेऊया. सर्वप्रथम गोलगळा आहे तो गोलाकार रेडी करून घेऊया. आता आपण हा कट करून घेऊया. आता हा गळा रेडी झालेला आहे कट करून. आता आपण याला कॅनव्हास लावून गळापट्टी जॉईन करून घेऊया. गोलगळा मी कॅनव्हास वरती रेडी केलेला आहे. आता आपण हा मेन फॅब्रिकला जॉईन करून घेऊया. आपण गळा हा पलटी करून घेऊया आणि अस्तरच्या साईडने एक शिलाई मारून घेऊया. गळा पलटी करून या पद्धतीने दिसत आहे. आता आपण खालच्या साईडने सेंटर पासून इथून असा एक राऊंड शेप देणार आहे. आता आपण हा पॅच कापून घेतलेला आहे कॅनव्हास वरती. आता आपण याला या साईडने शिलाई मारून पलटी करून घेणार आहे. सर्वप्रथम आपण इथून शिलाई मारून घेणार आहे गळ्याच्या साईडने. आता हा आपण पॅच पलटी करून घेतलेला आहे. हे बघा, एक्स्ट्राचे कापड आता आपण कट करून घेणार आहे आणि हे आपण ब्लाउजला अटॅच करून घेणार आहे. आता हा गळा आपण अस्तरला जॉईन करून घेऊया. हे बघा, या पद्धतीने मी कडाने शिलाई मारत आहे सर्वप्रथम. आता आपण हे एक्स्ट्राचे कापड कट करून घेऊया. आता मी हा साडीचा सेम कलरचा काठ घेतलेला आहे. आता मी हा या पद्धतीने इथे अटॅच करून घेणार आहे. या पद्धतीने अशी शिलाई मारून घेणार आहे. हे बघा, याच्यावरून एक शिलाई मारून घ्यायची आहे. या पद्धतीने आपली बॅक पार्टची डिझाईन रेडी झालेली आहे.
जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.